नमस्कार. अलीकडे आपल्याकडेही छोट्या चौकोनी कुटुंबांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्याची संध्याकाळ काहीशी एकाकी ठरू लागली. काहींची मुलं नातेवाईक यांनी स्वार्थापोटी पाठ फिरवल्यामुळे तर काहींची दुर्दैवाने नियतीनेच आघात केल्याने. कशी पाहुयात विवेल सोप्स प्रस्तुत याला जीवन ऐसे नाव मध्ये. सुहासिनी आणि रमेश कलगुटकर, चार चौघांसारखंच एक मध्यमवर्गीय मराठी दाम्पत्य. काही वर्ष गिरगावात राहिल्यानंतर टिपिकल मराठी कुटुंबाप्रमाणे विरारला शिफ्ट झालेले. आयुष्याच्या संध्याकाळी जो काळ निवृत्तीनंतर निवांत घालवला असता तोच काळ वणवण करत इथे तिथे कोणाकोणाच्या घरात घालवण्याची वेळ त्यांच्यावर आली. का जाणून घेऊया. बोलावूया सुहासिनी आणि रमेश कलगुटकर यांना. आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही राहायला कुठे असता? आम्ही आता सध्या नालासोपाराला राहतो. आणि माफ करा पण तुमचं वय काय? माझं 65 आता. अच्छा 65. आणि तुमचं? माझं 56. 56. आणि तुम्ही काय करता, म्हणजे नोकरी करता का निवृत्त झाला? नाही, निवृत्त झालो मी सरकारी नोकरीमधून. बरं. आणि पहिल्यापासून तुम्ही नालासोपाऱ्यालाच राहताय का? नाही, पहिल्यापासून नालासोपाराला नव्हतो. 2 जागा बदलल्या आम्ही. बरं. पहिले फार पूर्वी गिरगावला होतो. बरं. तिथून मग आम्ही इथे विरारला आलो आणि आता नालासोपाराला आहे. अच्छा. आणि गिरगावला होतात तेव्हा तुम्ही नोकरी कुठे करायचा? रेशनिंग डिपार्टमेंटला. अच्छा. आणि तुम्ही करायचं काम? मी नाही, मी गृहिणी. आणि घरात कोण कोण असायचं? मी, मुलगा आणि ही तिघच. 3 मुलगा पण होता पण तो आता अस्तित्वात नाहीये. अच्छा. काय झालं होतं त्यांना? त्याला ब्लड कॅन्सर झाला. बरं. आणि तो 2003 साली वारला. अच्छा. 2005 साली, सॉरी 2005 साली वारला. पण ब्लड कॅन्सर कधीपासून झाला होता? जास्ती काळ काय गेला नाही, 6 महिन्यात मध्येच तो हे झाला. म्हणजे 6 महिने किंवा जास्तीत जास्त वर्षभर असा आजारी होता. हो. अच्छा. आणि त्यांचं वय काय होतं? म्हणजे 30 वय होतं जेव्हा वारला तेव्हा. बापरे. ते कुठे नोकरी करायचे? ते प्रायव्हेट कंपनीमध्ये होते, जीटी हॉस्पिटलच्या समोर बॉम्बेला, मरीन लाईन्सला. आणि म्हणजे फारच लगेचच म्हणजे ते गेले, म्हणजे ब्लड कॅन्सर होऊन जेव्हा कळलं त्याच्यानंतर फार कमी काळात ते गेले. हो, फार कमी काळात गेला. तर उपचार वगैरे तुम्हाला? उपचार केले KEM ला, टाटाला. बरं. त्यांनी जिथे जिथे पाठवलं तिथे तिथे घेऊन जाऊन उपचार केले. पण तो शेवटी घरातच गेला, म्हणजे हॉस्पिटलमध्ये काय ऍडमिट नव्हता. खूपच म्हणजे मोठा धक्का झाला असेल. एकुलता एकच मुलगा. अच्छा. आणि लग्न वगैरे झालं होतं? लग्न नव्हतं झालं. आणि त्या काळात तुम्ही पण नोकरी करत होतात? मी 2003 ला रिटायर्ड झालो. ओ अच्छा. म्हणजे तुम्ही निवृत्त झाला? निवृत्त झाल्याच्या नंतर सगळे झालं. तो वारला वगैरे तेव्हा मी निवृत्तच होतो. तुमच्या मुलाला ब्लड कॅन्सर होता हे त्यांना स्वतःला माहिती होतं? नाही, त्याला नाही माहिती होतं. मग कसं कळलं? कसं म्हणजे आतमध्ये गेले ना त्यांना घेऊन. हा. डॉक्टरनी बोलवलं हे का तुम्ही आतमध्ये आम्ही तुम्हाला सांगतो काय ते. बर. काय झालंय ते. बर. म्हणून ते गेले आणि तो बाहेर बसला होता. अच्छा. पण त्यांनी ते डॉक्टरला बोलताना ऐकलं का तुम्ही तुमच्या मिसेसला पण सांगा असं असं आहे. अच्छा. तर त्याला सांभाळायला. तर त्यांनी ऐकलं ते. तेव्हा रात्री तो झोपलाच नाही. घरी आणलं नाही ह्यांनी. तो झोपलाच नाही. तर मग मी म्हणाले काय झालं? तो म्हणतो काही नाही. म्हणतो आम्ही 1-2 वाजेपर्यंत जागे होतो 3 जण. तर तो म्हणतो नाही तुला माहिती आहे का मला काय झालंय ते, असं मला म्हणाला. काही नाही तुला तापच आला. त्यासाठी तो जेवला नाही काही नाही, असंच झोपला. मग तो झोपतच नाही. आम्ही पण सकाळ पण आम्ही जागे. मग असं करून आम्ही दिवस काढले. तो बोलला चल ह्याला सकाळी 6ला घेऊन जायचे टाटाला. अच्छा. किती वेळा म्हणजे रोज जावं लागायचं? रोज नाही, 1 दिवसाआड असं होतं. अच्छा. आणि मग नंतर डॉक्टर म्हणाले की यांना रक्त चढवायला लागेल, एकदम अशक्त झालाय ना, चालता नाही येत, पाय वगैरे त्याचे असे बारीक बारीक होत गेले. बापरे. मग नोकरी पण म्हणजे सोडली? नाही, नोकरी सोडली नव्हती, नोकरी तशीच होती. बरोबर. म्हणाले तुला नाही होत तू जाऊ नकोस आता कामाला. तर मग तेवढे त्यांनी दिवस तसेच घालवले. मग एकदमच जास्त झाला, ताप चढायचा त्याला, डोकं चढायचं एकदम.
आणि त्यावेळेला तुम्ही म्हणजे सगळी धावपळ एकट्यानेच केली? हो, दुसरं कोण नाहीच ना आमच्या घरात. नातेवाईक वगैरे कोणी? नाही, शेजार तिच्या पाजार? फक्त घरची आहेत, म्हणजे माझ्या सासरची, अच्छा. तिचा भाचा वगैरे, पण ते लोक बोरिवलीला असतात. बर. असे ते यायचे जायचे, अच्छा. पण घरात करणारं आमच्या दोघांशिवाय कोणच नाही. बर. म्हणून मग मलाच करावं लागायचं. अच्छा, तुम्हाला भाऊ वगैरे कोणी नाही? नाही, भाऊ बहीण कोणच नाही, मी एकटाच आहे. अच्छा, पण ह्या सगळ्या धावपळीत आणि बराच खर्च झाला असेल ना? हो, खर्च बराच झाला. आणि मुलाच्या ऑफिस कडून काही मदत वगैरे मिळाली होती नाही, का? मुलाच्या ऑफिस कडनं काही मदत नाही मिळाली. अच्छा. माझ्या पैशामधूनच केलं सर्व काही. म्हणजे जरी आपल्याला कल्पना असेल की ब्लड कॅन्सरमुळे मुलगा जाणार आहे, त्याच्यानंतर गेल्यानंतर कसं तुम्ही पचवलं त्याचं जाणं? आता असंच, म्हणजे आता काय करणार, सावरलं. म्हणजे खूप वेळ लागला असेल खूप पण वेळ तर त्याच्यातून खूप बाहेर लागला. दोघच आम्ही असल्यामुळे वेळ खूप लागला, दुसरं कोण नाही. तो मला माझ्याशिवाय राहत नव्हता एक सेकंड. ते मला कुठे बाहेर जाऊन असं देत नव्हतं भाजी बिजी आणायला. अच्छा. म्हणायचं तू इथेच राहा माझ्याजवळ, मला काय लागेल ते आणून दे. तो म्हणायचं तुला त्रास होतो, हे होतो. मी काही नाही, जे करायचं ते मी करणारच तुझं सगळं. त्याला जाणीव होती का की हा, तो जाणीव होती. म्हणजे ह्या कालानंतर कदाचित जाईल म्हणून? त्याला कल्पना होती. मग तो कधी तुमच्या बरोबर अशा भविष्याबद्दल वगैरे काही काही बोलून नाही. तो ठेवायचा? म्हणायचा मी जाणार जाणार असं म्हणायचा मला. अच्छा. माझं मरण सांगून आलेलं आहे, मी कधीतरी जाईल असं म्हणायचं मला. आणि तुमची खूप काळजी वाटत असेल ना त्या जायच्या आधी? हा, हो. कारण तुम्ही तर निवृत्त झाला होतात, त्यामुळे कसं होईल भविष्याचं वगैरे कधी तुमच्या बरोबर बोलणी झाली त्यांची? नाही, तसं काय बोलला नाही, पण त्याला काळजी होती, एवढं नक्की. आणि तुमच्या खूप जवळ होतात. माझ्याशिवाय त्याचं पाऊलच पडायचं नाही कुठे. कुठे पण जा, हे माझ्या हातूनच सगळं. आणि तो जास्त करून घरात असायचा ना, कंटाळायचा. मग टीव्ही तरी किती माणूस बघून बघणार, टीव्हीच्या कडे लक्षच नाही त्याचं. आजाराच्या आधी पण त्याचा म्हणजे आयुष्य असंच होतं का आजारानंतर? आजाराच्या अगोदर त्याचं आयुष्य पुष्कळ चांगलं वेगळं होतं? वेगळंच होतं. तुमच्या निवृत्तीनंतर घरात तोच एकटा कमावणारा होता ना एका अर्थाने बघितलं तर त्याच्या जाण्यानंतर मग तुम्ही काय विचार केलात भविष्याचा? कसा विचार केला? त्याचा विचार म्हणजे मग नंतर 2006 पासून ही कामाला जायला लागली. अच्छा. अजूनही करतायत. अच्छा, तेव्हा तुम्ही विरारलाच होता? हो, विरारलाच होतो. अच्छा. मग तुम्ही एकदम अचानक एवढी परिस्थिती अशी होती का की तुम्हाला बाहेर जाऊन नोकरी करावीच लागेल? पेन्शन त्यावेळेला कमी होतं, त्यामुळे माझ्या एकट्यावरच होतं. आणि घर पण उरलं नव्हतं ना, तर बाहेर भाड्याने राहायला लागायचं, कारण घर त्याच्या नावावर होतं. अच्छा. आणि लोन होतं घरावर. अरे बापरे, म्हणजे विरारच्या घरावर लोन होतं? लोन होतं. बरं. तर अर्थात आमचं ते घर त्याच्या मृत्यूनंतर आम्हाला बँकेला द्यावं लागलं. आणि म्हणून मग फक्त एकट्याच पेन्शन, आणि त्यावेळेला पेन्शन कमी होतं, आता तरी पेन्शन चांगलं आहे. अच्छा. त्यामुळे मग हिला नोकरी पत्करावी लागली, आणि अजूनही ती करते. तर ती साई नर्सिंग ब्युरो तर्फे ती असं परिचारिकासारखंच काम करते. म्हणजे रुग्णांची सेवा हेच आहे आजारी माणसाचं. बरं. पण ही जी नोकरी आहे त्याच्यामध्ये खास प्रशिक्षणाची काही गरज नसते का? मग तुम्हाला कसं म्हणजे अशी म्हणजे सवय झाली घरात सगळ्यांचं करून. सासू होती आजारी. अच्छा, खूप पूर्वी म्हणजे सासू पण आजारपणाचं सगळं केलं मीच. परत मुलाचं पण असं झालं, ते त्याचं पण मलाच करायला. म्हणजे असं मला सगळं माहिती पडलं, पेशंट कसं काय करायचं सगळं माहिती पडलं. मी जॉईन केलं 2006 पासून, तर अजूनपर्यंत मी करते. तुम्हाला त्रास म्हणजे येण्या जाण्याचा वगैरे? तो त्रास मी सहन करते, तेवढंच काय करणार. पण तुम्ही किती वाजता निघता? 6ला निघायची घरात सकाळी? सकाळी. अच्छा. आणि किती तासांची ड्युटी? 12 तास. 8 ते 8. आणि तुम्ही घरीच असायचं तेव्हा? हो, आताही मी घरीच आहे अजून. अच्छा. आणि मग तुम्ही घरातलं वगैरे सगळं मग तुम्ही बघायचा? हा, घरातलं म्हणजे ती सकाळी तसं थोडंफार करून जाते. अच्छा. बाकी मीच असतो घरी, कारण दोघांशिवाय दुसरं कोण नाहीच आहे ना. तुमचा मुलगा 2005 साली गेला. तुमचं घर किती साली तुमच्या हातातून गेलं? तेव्हा 2005 सालीच. तो गेल्यावर काही महिन्यामध्ये. पण मग घर गेल्यानंतर मग तुम्ही कुठे गेलात? घर गेल्यानंतर आम्ही एका ठिकाणी भाड्याने राहत होतो.
विरारला. आणि तिकडे किती द्यावे लागायचे पैसे? विरारला भाड्याने आम्ही 2,500 देत होतो आणि प्लस मग आमचा घरचा खर्च बर जो काय असेल तो करायचा. बर. आणि फक्त भाड्याने 2,500 आलं होतं. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही नोकरी करायला लागला, म्हणजे भाड्याने राहायला लागलात त्याच्यानंतर नोकरी पत्करली? हो, नंतर नोकरी पत्करली. अच्छा. मग भाड्याच्या घरात तुम्ही सगळं तुमचं सामान नेलं होतं, म्हणजे तुमच्या विरारच्या घरातलं? नाही मॅडम, त्याच्या आधी आम्ही हिच्या भाच्याच्याकडे जाऊन राहिलो होतो बोरिवलीला. बर बर. तर तिथे एकच खोली होती त्यांची अवघी आणि एक छोटीशी स्वयंपाकघर. बर. एवढ्या ह्याच्यात त्यांच्या बरोबर आम्हाला त्यांनी काही महिने ठेवलं होतं. आणि त्याचं आणि तुमच्या मुलाचं खूप चांगलं होतं? हो, पुष्कळच. तो आमच्याकडे यायचा जायचा, म्हणून तो म्हणाला माझ्याकडे येऊन राहा म्हणून. अच्छा, त्यांनीच तुम्हाला बोलवलं? त्यांनीच बोलला मला. त्यांच्या घरी कोण कोण होती? त्याच्या घरी त्याची बायको, 2 मुलं. बर. पण मग तो नंतर त्यांची बायका, असं आहे ना, कधी कोणाकडे जास्त पटत नाही, किती चांगलं आपण वागलं तरी. मग त्याच्यात मी त्यांना सांगितलं, आम्ही थोडे दिवस राहतो, आम्ही नंतर आम्ही बंदोबस्त करतो, जागा पुरत नाही ना तुम्हाला. तुम्ही त्यांना पैसे वगैरे देत होते? पैसे देत होतो. अच्छा. त्यावेळी आम्ही त्यांना 2,000 रुपये मंथली देत होतो. तिथून आम्ही तळेगावला गेलो. तळेगावला एक वृद्धाश्रम होता. तिथे मग जर आमची थोडी व्यवस्था झाली, नाहीतर दुसरीकडे होत नव्हती, पण तिथे फक्त 3च महिने ठेवायचे. 3 महिने संपले आणि त्या पलीकडे मग आम्ही परत बॉम्बेला आलोय, विरारला. आणि त्यावेळेला मग तुम्ही तुमचं काम पुन्हा सुरू केलं होतं? हो, मी केलं. कामाला जायचीच ती. म्हणजे त्याच्यामध्ये साधारण किती पैसे मिळायचे तुम्हाला पर महा? ते 150 रुपये काहीतरी रोज असायचं, रोजचे. अच्छा. आणि ते जर तुम्हाला त्या प्रकारचा पेशंट मिळाला तर? पासाचा खर्च, बसचा खर्च, तो सगळं सोडून बाकीचे हातात येतील ते आपले. आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव तुम्हाला आले असतील, म्हणजे पेशंटचे पण, त्यांच्या घरात तुम्हाला जाऊन त्यांची सेवा करावी लागते. 1-1 वर्ष, 1.5 वर्ष मी करायची एक घरात. मग तुम्ही तुमच्या मनाची समजूत कशी घातलीत? आणि एवढा वेळ असायचा तुमच्या हातात, त्याच्यामध्ये काय करायचं तुम्ही? दुसरं काय करणार, करण्यासारखं काहीच नव्हतं. तुमचे पूर्वी कामातले जे मित्र असतील कदाचित, त्यांच्याबरोबर काही तुमचा अजूनही कॉन्टॅक्ट आहे? आहेत, कॉन्टॅक्ट आहेत, येणं जाणं आहे. बरं. पण ते तेवढ्याच पुरती मर्यादित. ह्याचा म्हणजे आम्हाला जीवनाच्या दृष्टीने त्याचा तसा काय उपयोग नाही. बरं. मग पेइंग गेस्ट म्हणून कसं काय राहण्याचं सुचलं? म्हणजे नाहीतर ते अशासाठी सुचलं की हिला येऊन जाऊन करायला होत नाही ना, तर तिकडे कसं सर्वच म्हणजे जेवणा खावणा सहित सर्वच म्हणजे केलं जातं, फक्त पैसे आम्हाला द्यावे लागतात. अच्छा. मग तुम्ही त्या परिवाराबरोबर राहता आणि खाणं पिणं सगळं त्यांच्याबरोबर करतात. मग कुटुंबासोबत राहण्याची पण एक तुमच्यात इच्छा होती का? तुम्ही पीजीचं म्हणजे कोणच नव्हतं ना, तर जरा थोडी. तुम्हाला कसं वाटतं त्या परिवाराबरोबर राहणं? आहे, बरं वाटते. ते चांगले आहेत? आहे, चांगल्या. अच्छा. मुलाची खूप अजूनही आठवण येत असेल? येते, तर पुष्कळच आठवण येते. काय करणार, प्रत्येक वेळी सणवार आला तर आठवण येतेच मला त्याची, जसं त्यांनी केलेलं आहे आमच्यासाठी पुष्कळ. बरं. त्याच्यानंतर मग नालासोपाऱ्याहून आता तुम्ही शिफ्ट व्हायचं का विचार करताय? नाही, काय आहे, किती झालं तरी ते लोकांचं घर आहे. उद्या समजा पुढे मागे काही त्यांनाही अडचण आली आणि त्यांनी नाही म्हटलं, तर कुठेतरी वृद्धाश्रमामध्ये म्हणा किंवा तिथे परमनंटली राहता येईल या दृष्टिकोनातून बघतो. अच्छा. तुम्ही परत काय तळेगावच्या वृद्धाश्रमाबद्दल विचार करताय का? नाही, कुठला नाही विचार करत आम्ही. इथे जाण्याचा आम्ही मुळीच विचार करत नाही. इथेच बॉम्बेमध्ये जवळपास कुठे चांगलं मिळालं तर विचार करतो. हे आहे ना, हे पण लांब आहे पुष्कळ. अच्छा. पेइंग गेस्ट राहतो ना आम्ही. अच्छा. हा, नालासोपारा लांब आहे. नालासोपारा चालत तेवढं जायचं, चालत जायचं, यांना नाही होत ना आता सध्या, यांच्या पायाने होत नाही. अच्छा. मग यांचे पाय वगैरे दुखले का रात्री ओरडतात, म्हणजे पाय दुखतात. आणि तिथे रिक्षा नाही मिळत मेन म्हटलं, म्हणून मी यांना म्हणाली आपण दुसरा मार्ग बघूया, म्हणून त्यांनी ते शोधून काढलं. त्यामध्ये एक दुसऱ्या मॅडम आहे, शारदा मॅडम म्हणून, त्या आश्रमाचं काम बघतात. त्या आश्रमाच्या सुपरिंटेंडंट आहे. अच्छा. त्यांच्याकडे मी अशीच माहिती काढून गेलो आणि त्यांच्या थ्रू ते प्रकाश बोरगावकर म्हणून आहेत, ते आता इथे बसलेले आहेत. अच्छा. त्यांच्या थ्रू मी इथे आलोय. अच्छा. बरं बरं बरं.
बरं. आणि तुम्ही म्हणजे कसं मनाला कशी समजूत घालून घेता, कारण हा म्हणजे अक्षरशः नियतीने केलेला तुमच्यावर एक क्रूर आघात आहे. नाही, आता काय आहे की स्थिर जीवन नाही राहिलं असं झालेलं आहे ह्या वयामध्ये. हो. पण ते तसं सामोरं जावंच लागतं ना. त्यामुळे थोडीशी जरा चिंता राहते. आता बाबा आता इथून पुढे काय होईल हे हुरूर राहते. एवढी गोष्ट मात्र खास खरी आहे. बाबा आता इथे आहोत तर ठीक आहे, पण उद्या इथे काय झालं तर मग पुढे काय करायचं. बोरगावकरांनी तुम्हाला म्हणजे मदत केलेली आहे, वृद्धाश्रमांबद्दल सांगतायत, पण काही समस्या आहेत का त्याच्यामध्ये? समस्या म्हणजे अशी की एकाच आश्रमामध्ये राहून दोघही, तिला लेडीज मध्ये आणि मला जेंट्स मध्ये म्हणजे वेगवेगळं राहावं लागतं. का असं? म्हणजे पहिल्या वृद्धाश्रमात अशीच होती का? नाही, आम्ही नाही. त्या वृद्धाश्रमात नव्हती, तशी. तो प्रायव्हेट अच्छा, होता. पण काही इतर जे वृद्धाश्रम आहेत तिथे बहुतेक ठिकाणी असंच आहे की लेडीज मध्ये आणि जेंट्स मध्ये म्हणजे एकत्र राहणं नवरा बायकोला होत नाही. अरे हा मोठा प्रॉब्लेम आहे. किती काय कॉम्प्रोमाइजेस, काय तडजोड करावी लागते. आयुष्यातली एक घटना होते, तुमचा मुलगा जिवंत असता तर ही स्थिती तुमच्या कधीच आली आम्ही बोलून दाखवते मी सगळ्यांना का माझ्या असताना मुलगा तर मला कधीच त्याने असं बाहेर सर्व्हिसला देखील पाठवलं नसतं. तो मला पहिल्यापासून मी म्हणायची सर्व्हिसला जावं का नको म्हणायचा. शेवटी माझ्या नशिबी ते घडलं. आता काय बोला, मला नाही करायचं होतं ते आता करावं लागलं. मग तुम्ही काय पद्धतीने बघता वेगळं राहण्याकडे? आता काय परिस्थिती आली तर आपण तसं राहायलाच पाहिजे ना. आता वेगळं म्हणतं तर वेगळंच राहायचं. आता हे म्हणाले का तू दुसरीकडे मी दिसते असं सांगितलं मला, तर मी तेवढा विचार केला मला का आपण आता वेगळं होणार. पण ते म्हणाले आता काय करणार, आपल्या आयुष्यात तसंच आलेलं आहे. आपण इतकं एकत्र राहिलो, आयुष्य जगलो. आता दुःखासुखाला आम्ही दोघांनी एकमेकाला साथ दिली. आता देवाच्या दयेने बरं आहे, आम्हाला काही आजार पण म्हणजे असं आलं नाही. तेवढं एक देवाने ठेवलेलं आहे. बरं, ते कंपाऊंड वगैरे तरी एक आहे का, म्हणजे भेटायची संधी मिळेल का? ते एक आहे. भेटण्याचा वगैरे काय प्रॉब्लेम नाहीये, फक्त एकत्र राहू शकत नाही एका रूम मध्ये वगैरे. असं भेटण्याचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही, भेटू शकतो. पण ते किती वेळ असं असणार, तासभर जास्तीत जास्त. बापरे.